पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई. आंबेगावात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो, एकूण किंमत 5,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगावातील भीमा नदी पात्रालगत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या महिंद्रा कंपनीच्या टेम्पो क्रमांक MH 459097 या टेम्पोमध्ये टेम्पो चालक गोपाळ प्रचंडे राहणार आंबेगाव हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपी गोपाळ प्रचंडे राहणार आंबेगाव व महिंद्रा टेम्पोचा मालक यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 305-303 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर आरोपीकडून एकूण एक ब्रास वाळू व महिंद्रा कंपनीचा टेम्पो असा एकूण 5,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलाय. सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हसन नदाप यांच्या पथकाने केले.